नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई म्हणजेच प्यून या पदासाठी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, ही प्रश्नोत्तरे एक्झाममध्ये येण्याचे 100% चान्सेस आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे एक्झाममध्ये येऊन गेलेली आहेत। आता इथे बघा, मुंबई उच्च न्यायालय शिपाई संभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच 2। तर मित्रांनो, ही सर्व प्रश्नोत्तरे एक्झाममध्ये येण्याची शक्यता आहे, कारण ही सर्व प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त या प्रश्नोत्तरांचा सराव करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न बघा, तृतीयपंथीय मुलांसाठी निवासी शाळा उभारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आणि इथे ऑप्शन आहे केरळ, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए केरळ। तृतीयपंथीय मुलांसाठी निवासी शाळा उभारणारे भारतातील पहिले राज्य केरळ राज्य आहे। आता पुढचा प्रश्न आहे इथे, देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? आणि ऑप्शन आहे 4, 5, 6, 7। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 5। देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत। आता पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 3, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार कोणी काढले? ऑप्शनमध्ये आहे ए वि. सावरकर, बी गोपाळकृष्ण गोखले, सी लोकमान्य टिळक, डी महात्मा फुले। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी लोकमान्य टिळक। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार लोकमान्य टिळकांनी काढले। आता पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न, भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलची नियुक्ती केव्हा झाली? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेला आहे ए 1774, बी 1858, सी 1833, डी 1911। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1833। भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलची नियुक्ती 1833 साली झाली। आता पाचवा प्रश्न आहे, 1997 पासून भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या रोगासाठी डॉट्स हा कार्यक्रम सुरू केला? ऑप्शन आहेत ए कुष्ठरोग, बी मलेरिया, सी क्षयरोग, डी पोलिओ। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी क्षयरोग। 1997 पासून भारत सरकारने खालीलपैकी क्षयरोग या रोगासाठी डॉट्स हा कार्यक्रम सुरू केला। आता प्रश्न क्रमांक 6 आहे, बहिर्वक्र भिंगाचा वापर करून कोणता दोष दूर केला जातो? ऑप्शनमध्ये दिलेला आहे ए निकट दृष्टिता, बी दृष्टिवैषम्य, सी दूरदृष्टिता, डी रातआंधळेपणा। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी रातआंधळेपणा। बहिर्वक्र भिंगाचा वापर करून रातआंधळेपणा हा दोष दूर केला जातो। राष्ट्रपतींना संसदेत अभिभाषण करण्यासाठीचे आमंत्रण कोणाकडून दिले जाते? ऑप्शनमध्ये आहे ए महान्यायवादी, बी लोकसभा अध्यक्ष, सी पंतप्रधान, डी नियंत्रक व महालेखापरीक्षक। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महान्यायवादी। राष्ट्रपतींना संसदेत अभिभाषण करण्यासाठीचे आमंत्रण महान्यायवादीकडून दिले जाते।
आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. खरूज, नायटा हे डॅश डॅश रोग आहेत आणि ऑप्शनमध्ये आहे ए. संसर्गजन्य, बी. संपर्कजन्य, सी. साथीचे, डी. त्रुटीजन्य. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. संपर्कजन्य. खरूज, नायटा हे संपर्कजन्य रोग आहेत. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? आणि इथे ऑप्शन दिलेले आहेत ए. K2, बी. कांचनगंगा, सी. मकावू, डी. धवलगिरी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. K2. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी अयोग्य शब्द ओळखा. तर खाली ऑप्शन आहेत ए. झुंजूमुंजू, बी. जुगुत्सा, सी. जुजुत्सू, डी. झुळूक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. झुळूक. आता 11वा प्रश्न आहे इथे विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा. आणि शब्द दिलेले आहेत ए. कृश अपोजिट स्थूल, बी. छछोर अपोजिट वाईट, सी. ग्राह्य अपोजिट त्याज्य, डी. जून अपोजिट कोडे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. छछोर अपोजिट वाईट. ही जोडी अयोग्य आहे. आता 12वा प्रश्न आहे हत्ती या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? आणि ऑप्शन आहेत ए. वारण, बी. गज, सी. वनराज, डी. नाग. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. वनराज. हत्ती या शब्दाचा पुढीलपैकी वनराज हा समानार्थी शब्द नाही. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कशासाठी राबविण्यात आली? ऑप्शन आहेत ए. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, बी. शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी, सी. उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी, डी. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राबविण्यात आली. आता 14वा प्रश्न घेऊया. कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे ए. मीठ, बी. खाण्याचा सोडा, सी. तुरटी, डी. मोरचूद. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. मोरचूद. कॉपर सल्फेटचे मराठी नाव मोरचूद असे आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? आणि ऑप्शन आहे ए. श्रीवर्धन, बी. माथेरान, सी. महाबळेश्वर, डी. आंबोली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. आंबोली. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या वर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला? ऑप्शनमध्ये आहे ए. 1857, बी. 1856, सी. 1859, डी. 1858. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. 1858. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शनमध्ये आहे ए. बटुकेश्वर दत्त, बी. लाला हरदयाल, सी. विष्णू गणेश पिंगळे, डी. सुभाषचंद्र बोस. आणि उत्तर आहे
ऑप्शन बी लाला हरदयाल. अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक लाला हरदयाल हे आहेत. आता यानंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? आणि ऑप्शन आहे ए निर्वात पोकळी, बी नायट्रोजन, सी ऑक्सिजन, डी कार्बन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नायट्रोजन. विद्युत बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू असतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा कोणाला होतो? आणि ऑप्शनमध्ये दिलेला आहे उत्पादक, व्यापारी, शेतमजूर, छोटे शेतकरी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी व्यापारी. भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा व्यापाऱ्याला होतो. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन आहे ए गंगा, बी थेम्स, सी मिसिसिपी, डी नाईल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी नाईल. जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. भारतातील पहिली सेमी हाय स्पीड गतिमान एक्सप्रेस कोणत्या मार्गावर धावली होती? आणि ऑप्शन आहे ए आग्रा भोपाळ, बी दिल्ली कोलकाता, सी जम्मू बंगळुरू, डी निजामुद्दीन दिल्ली आग्रा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी निजामुद्दीन दिल्ली आग्रा. भारतातील पहिली सेमी हाय स्पीड गतिमान एक्सप्रेस निजामुद्दीन दिल्ली आग्रा या मार्गावर धावली होती. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे ए बाजीराव पेशवे, बी नानासाहेब पेशवे, सी शिवाजी महाराज, डी संभाजी महाराज. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए बाजीराव पेशवे. शनिवार वाडा हा बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे? ऑप्शनमध्ये आहे बारामती, महाबळेश्वर, कळसुबाई शिखर, भीमाशंकर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी महाबळेश्वर. महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र महाबळेश्वर येथे आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. देशातील पहिला पाण्याखालील रेल्वे बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारला जात आहे? ऑप्शन आहे ए उत्तर प्रदेश, बी तामिळनाडू, सी पश्चिम बंगाल, डी केरळ. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे? तर ऑप्शन आहे ए सह्याद्री माथा, बी कृष्णा काठ, सी प्रीती संगम, डी माझा विरंगुळा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा काठ. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कृष्णा काठ हे आहे. आता प्रश्न 26 घेऊया. विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ए खेळ, बी नाटक, सी स्वास्थ्य, डी राजकारण. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नाटक. विष्णुदास भावे हे नाटक या क्षेत्राशी संबंधित आहेत. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अर्ध आयुष्यकाळ सर्वात कमी आहे? ऑप्शन आहे
ए थोरियम, बी युरेनियम, सी रेडियम, डी रेडॉन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रेडॉन. रेडॉन या मूलद्रव्याचा अर्ध आयुष्यकाळ सर्वात कमी आहे. आता 28वा प्रश्न घेऊया. कोणते राज्य हे त्या राज्यातील सर्व कुटुंबांना LPG गॅस जोडणीची सुविधा उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर ऑप्शन आहे ए हिमाचल प्रदेश, बी गुजरात, सी महाराष्ट्र, डी उत्तर प्रदेश. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हिमाचल प्रदेश. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. 40695 हे अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती? आणि ऑप्शनमध्ये आहे ए 37, बी 32, सी 27, डी 24. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 27. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. 2, 4, 6 हे अंक एकदा वापरून 8ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? तर इथे त्यांनी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ए 396, बी 318, सी 378, डी 360. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 360.